मित्रांनो, आणखी एक पदभरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। तर ती जाहिरात आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या विभागामध्ये। तर मित्रांनो, पूर्ण जाहिरात आपण पाहणार आहोत। कोणकोणती पद आहेत, पदवीवर कोणती पद आहेत, त्याच्यानंतर याच्यासाठी काय काय इतर रिक्वायरमेंट आहे, सगळी काही माहिती मित्रांनो आपण पाहणार आहोत। तसेच आता 31 डिसेंबर पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर वयोमर्यादेमध्ये शिथिलता आहेत का, अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। नवीन असाल चॅनलवर, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेलचे बटन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून मित्रांनो कुठला अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। तसेच मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉइन करून घ्या, इथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते मिळत असतात। तसेच मित्रांनो, आपण इथे ओकॅब आणि क्विज जे आहे ते घेत असतो, त्याचे लिंक तुम्हाला वेळोवेळी इथे मिळत असतात। ठीक आहे, तर चला बघूयात आपण जाहिरात काय प्रसिद्ध झालेली आहे, किती पद आहेत वगैरे सगळी काय माहिती मित्रांनो पाहूयात। तर पहा मित्रांनो, 11 संवर्गातील वेगवेगळी पदं असतील। तर याच्यामध्ये वेतन श्रेणी आणि पदसंख्या दिलेली आहे। तर पदसंख्या मित्रांनो आपण थोडक्यात पाहून घेऊयात। तर पहा, प्रादेशिक अधिकारी 2, त्याच्यानंतर वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 1 जागा आहे, वैज्ञानिक अधिकारी 2 जागा आहेत, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 4 जागा आहे, प्रमुख लेखापाल 3 जागा आहे, विधी सहाय्यक 3 जागा आहे, त्यानंतर कनिष्ठ लघुलेखक 14 जागा आहेत, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16 जागा आहेत एकूण, वरिष्ठ लिपिकसाठी किती जागा आहेत तर 10 जागा आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी 3 जागा आहे, कनिष्ठ लिपिक व टंक लेखक याच्यासाठी 6 जागा आहे। अशा प्रकारे मित्रांनो टोटल किती जागा आहेत तर 64 जागांसाठी ही पदभरती होत आहे। तर मित्रांनो, या पदांच्या पात्रता ज्या आहेत त्या पण आपण पाहणार आहोत। प्रत्येक पदासाठी शैक्षणिक आणि मित्रांनो वयोमर्यादेचं काय पात्रता आहे ते सुद्धा आपण डिस्कस करूयात। तर याच्यामध्ये पहा, ऑनलाईन तुम्हाला आता फॉर्म भरायचे याचे, तर याचे वेळापत्रक पहा कसं आहे। 29 डिसेंबर पासून मित्रांनो, म्हणजे आजपासून तुम्हाला फॉर्म भरायला जे आहे ते सुरुवात होणार आहे। त्यानंतर कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर 19 जानेवारी पर्यंत तुम्ही फॉर्म जे आहे ते भरू शकतात। तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर मित्रांनो उपलब्ध होईल। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो इथे वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे। तर याच्यामध्ये सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण दिलेलं आहे, प्रत्येक पदासाठी तुम्ही इथे पाहू शकतात। ठीक, तर चला आपण पदांसाठीचे शैक्षणिक अर्हता जे आहेत त्या पाहूयात। तर पहा मित्रांनो, ज्युनियर क्लर्क किंवा टायपिस्ट, तर किंवा म्हणजेच काय कनिष्ठ लिपिक आणि किंवा टंक लेखक, तर याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आवश्यक आहे तर पजेसेस क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन इन, म्हणजे कोणतीही तुमची डिग्री इथे एनी डिग्री इथे रिक्वायर्ड आहे। त्याच्यानंतर टायपिंग तुमची काय रिक्वायर्ड आहे तर 30 WPM इन इंग्लिश और मराठी किंवा इंग्लिश तुमची 30 शब्द प्रति मिनिट जी आहे ती टायपिंग झालेली असली पाहिजे। हे 2 क्वालिफिकेशन याच्यासाठी रिक्वायर्ड आहे। आणि इथे असं म्हटलंय की 2 वर्ष जर कोणाकडे एक्सपिरियन्स असेल तर त्यांना रेफरन्स दिला जाईल, म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स जरी नसेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही आहे। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी मित्रांनो तुमची सायन्समध्ये डिग्री असेल, BSc केला असेल तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात, किंवा इतर इक्विव्हॅलंट ज्याच्यामध्ये सायन्स हा सब्जेक्ट तुम्हाला आहे त्या डिग्रीमध्ये, तर तुम्ही इथे फॉर्म जो आहे तो प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क, तर याच्यासाठी जे आहे ते डिग्री आवश्यक आहे, कोणती डिग्री याच्यासाठी चालेल, परंतु मित्रांनो इथे 3 वर्षाचा अनुभव जो आहे तो त्याची अट इथे टाकलेली आहे। त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक याच्यासाठी मित्रांनो फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्स और इट्स इक्विव्हॅलंट असं म्हटलंय। त्यानंतर मित्रांनो 1 वर्षाचा इथे सुद्धा अनुभव जो आहे तो मागितलेला आहे। त्यानंतर स्टेनोसाठी पहा, ज्युनियर स्टेनो किंवा कनिष्ठ लघुलेखक, तर एनी ग्रॅज्युएशन इथे झालेलं पाहिजे, तुमचं कोणती डिग्री असेल चालेल। आणि तुमच्या टायपिंग मध्ये पहा, शॉर्ट हँड तुमची किती असली पाहिजे 100 WPM, आणि टायपिंग किती पाहिजे 40 WPM इंग्लिश मध्ये, किंवा तुमची मराठीमध्ये शॉर्ट हँड पाहिजे 80 WPM आणि टायपिंग पाहिजे 30 WPM असं असेल तर मित्रांनो तुम्ही इथे फॉर्म जो आहे तो स्टेनोसाठी भरू शकतात। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो याच्यासाठी अनुभवाची जी आहे ती काही अट नाही आहे। त्यानंतर विधी सहाय्यक लीगल असिस्टंट, तर लॉची इथे डिग्री पाहिजे, 1 वर्षाचा अनुभव इथे रिक्वायर्ड आहे। त्यानंतर लेखापालसाठी पहा, तर याच्यामध्ये तुम्हाला डिग्री पाहिजे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। तर मित्रांनो ही जेवढी पण क्लास 1 ची ज्या पोस्ट आहे, ग्रुप A च्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो, तर या सगळ्यांसाठी जे आहे ते अनुभव इथे आवश्यक आहे। तर मित्रांनो आता हे अनुभव जे ऑलरेडी वर्किंग आहे त्याच्यामध्ये या सेक्टरमध्ये, तर मित्रांनो तेच उमेदवार जे आहे ते इथे फॉर्म भरू शकतात। त्यामुळे आपण हे मित्रांनो जास्त डिस्कस करण्यामध्ये काही अर्थ नाही। तुम्हाला मित्रांनो रीड करायचं असेल तर तुम्ही इथे रीड करू शकतात। तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकतात ते मित्रांनो आपण इथे डिस्कस केलंय। आता मित्रांनो परीक्षेचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे प्रत्येक पदासाठी, ग्रुप A च्या, ग्रुप B च्या। तर आपण मित्रांनो थोडक्यामध्ये जे आहे ते परीक्षेचं पॅटर्न कसं आहे, परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते आपण मित्रांनो पाहून घेऊयात। तर पहा, याच्यामध्ये गट मध्ये जेवढे पण पद आहेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे 160 गुणांसाठी आणि इंटरव्ह्यू असणार आहे 40 गुणांसाठी। त्यानंतर मित्रांनो ग्रुप B आणि ग्रुप C ची जी पोस्ट आहे तर त्यांना फक्त लेखी परीक्षा असणार आहे 200 गुणांसाठीची, आणि MCQ असणार आहे त्यांना या परीक्षेमध्ये। ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा असेल, IBPS घेते म्हटल्यावर, आणि चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत, म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नाहीये। ठीक आहे,
त्यानंतर आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे तर परीक्षा शुल्क इथे पहा ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि इतर 900 रुपये मित्रांनो आहे। IBPS चा पॅटर्न मित्रांनो थोडासा डिफरंट आहे TCS पेक्षा आणि याच्यासाठी थोडासा मित्रांनो आणखी तुम्हाला चांगला स्टडी जो आहे तो चांगला अभ्यास तुम्हाला इथे लागतो। तर मित्रांनो तुम्ही परीक्षा जी आहे ती व्यवस्थित देऊ शकत असाल, तुमचा अभ्यास असेल तरच मित्रांनो इथे फॉर्म भरा, नाहीतर विनाकारण जे आहे इथे फॉर्म भरण्यात काही अर्थ नाहीये। ठीक आहे, व्यवस्थित जाहिरात वाचायची, तुमचा अभ्यास याच्यामध्ये आहे का तर सगळ्या काही गोष्टी चेक करायच्या, त्याच्यानंतरच मित्रांनो इथे फॉर्म जो आहे तो भरायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर फॉर्म वगैरे कसा भरायचा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक जी आहे ती लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर तिथे मित्रांनो क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता। तुम्ही मोबाईलवर सुद्धा फॉर्म भरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। फक्त मित्रांनो हे जे रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं एकदा पाहून घ्यायचं, त्यानंतर मित्रांनो फोटो सही कशी अपलोड करायची हे तुम्ही पाहून घ्यायचे। तिथे डॉक्युमेंट तुम्हाला काही अपलोड करायचे नसतात, फक्त फोटो सही एवढंच मित्रांनो तुम्हाला अपलोड करायचं असतंय। त्यानंतर परीक्षा केंद्र इथे दिलेले आहे, तर महाराष्ट्रातील मित्रांनो एवढे परीक्षा केंद्र जे आहेत ते दिलेले आहे, याच्यापैकी कोणते तुम्ही निवडू शकता। त्यानंतर परीक्षेच्या बाबतीच्या गोष्टी दिलेल्या आहे, तर ते तुम्ही रीड करू शकतात, आता तुमच्या काही कामाच्या नाहीये। आणि सगळं मित्रांनो आरक्षणाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, दिव्यांग आरक्षण असेल, त्यानंतर मित्रांनो अनाथ आरक्षण असेल, हे तुम्ही मित्रांनो रीड करू शकतात, प्रकल्पग्रस्त वगैरे सर्व काही इथे दिलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे, महाराष्ट्राचं डोमेसाईल म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि कर्नाटक भागातील कर्नाटक बॉर्डरवर जर राहत असेल तर 865 गावातील मित्रांनो वास्तव करणाऱ्या उमेदवार इथे अर्ज जे आहे ते करू शकतात। त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा बाबतीत आपण बोलूया थोडं, तर वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी किती 18 आणि मॅक्सिमम 38। आणि मित्रांनो जो 3 मार्चचा जो GR आहे एज रिलॅक्सेशनचा तर तो इथे लागू आहे। ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी 40 वय वर्षापर्यंत इथे फॉर्म जे आहे ते भरू शकतात। त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी मधले 45 वय वर्षापर्यंत फॉर्म जे आहे ते भरू शकतात। आणि मित्रांनो बाकी इतर जे आहे ते यांच्यासाठी सुद्धा इथे 2 वर्षाची वाढीव मुदत जी आहे ती दिलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो कोणकोणते कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे, त्या कागदपत्रांची यादी इथे दिलेली आहे, ती तुम्ही एकदा पाहायची आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती MPCB किंवा मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे तर त्याच्यामध्ये जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। तर याची मित्रांनो आपण जे पद आहे तर त्यांची आपण शैक्षणिक अर्हता पाहिलेली आहे, पात्रता पाहिलेली आहे। तसेच मित्रांनो याच्यासोबत तुम्ही काय करा, वॅकन्सी मॅट्रिक्स तुम्हाला या जाहिरातीमध्ये दिलेला आहे, तो वॅकन्सी मॅट्रिक्स पहा आणि त्यानंतर मित्रांनो ठरवा की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे की नाही। मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला कुठे मिळेल तर टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळाने ही जाहिरात जी आहे ती उपलब्ध असेल, इथून मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकतात, पाहू शकतात। किंवा मित्रांनो MPCB ची वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही इथे जाहिरात जी आहे ती डाउनलोड करू शकतात, पाहू शकतात। ठीक आहे, तर चला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका। हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। जरी मित्रांनो तुम्ही या पदांसाठी पात्र नसाल, फॉर्म भरणार नसाल, तरी मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुमचे स्टडी ग्रुप असतील, वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये शेअर करा, जेणेकरून मित्रांनो कोणाची याच्यातून जी आहे ती हेल्प होईल आणि मित्रांनो इथे फॉर्म जे आहे ते भरू शकतील। ठीक आहे, तर चला मित्रांनो पुढील अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या। थांबतोय, धन्यवाद, बाय ऑल ऑफ यू।